नमस्कार, मी तुमचा सौरभ आणि तुम्ही आहात जनतेचे व्यासपीठ या पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपण ज्यांची संघर्ष गाथा ऐकणार आहोत ते आहेत भाग्यश्री मॅडम. भाग्यश्री मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आज तुम्ही आमच्या व्यासपीठावर आले त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळेतला वेळ काढून तुम्ही तुमचा वेळ उपलब्ध करून दिला. तर मॅडम, आपण सुरुवात करू तुमची लहानपणापासून किंवा तुमच्या घरापासून, की नेमकं घरात कोण कोण होतं तुमचं? घरात कोण कोण होतं मॅडम तुमच्या? सर, माझ्या घरात माझे आई वडील, भाऊ, वहिनी, त्यांचा मुलगा आणि ताई आहे माझी. ओके. भाऊ काय करतो तुमचे? माझा भाऊ L&T फायनान्स मध्ये एरिया मॅनेजर आहे. आणि वडील काय करतात तुमचे? वडील गवंडी काम करतात. ओके, गवंडी काम करतात. मग घरातलं एज्युकेशनचं वातावरण कसं होतं तुमचं लहानपणापासूनच? सर, म्हणजे माझे आई वडील दोघं शिकलेले नाहीयेत. घरात माझी बहीण पण शिकलेली नव्हती, फक्त दादा शिकला मोठा. ते आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे एकालाच शिकवलेलं आणि मी सर्वात लहान होती माझ्या घरात. त्याच्यामुळे मग मोठा भाऊ आणि सगळ्यात लहान मी, आम्ही दोघंच शिकलेलो. माझ्या दोघं बहिणी शिकलेल्या नव्हत्या. ओके, एकंदरीत म्हणजे शिक्षणाला घेऊन थोडीशी कॉम्प्रोमाइज झालंच आहे. हो. मग तुम्हाला सपोर्ट आई वडिलांनी केला की नंतर दादाने स्पर्धा परीक्षेसाठी सपोर्ट केला तुम्हाला? म्हणजे मला शिकवलं आई वडिलांनी, पण स्पर्धा परीक्षा करायला प्रोत्साहित माझ्या भावाने केलं. ओके. आणि सुरुवातीला बालपण कुठे गेलं मॅडम तुमचं? बालपण माझं नाशिकमध्ये गेलं. जन्म पण माझा नाशिकमध्येच झाला. तर मी लहानपणापासून नाशिक. आणि याचं माध्यमिक शिक्षण वगैरे, प्राथमिक माध्यमिक शिक्षण मनपा शाळेमध्ये शिकलेली मी. प्राथमिक माध्यमिक महानगरपालिका शाळेत शिक्षण झालेलं. आणि माध्यमिकला पवननगरची हिरे शाळा होती, कर्मवीर भाऊसाहेब हिरे शाळा. तिथे माझं माध्यमिक शिक्षण. शाळेत कसे होतात तुम्ही माध्यमिकला, की म्हणजे अभ्यासात कसे होतात? अभ्यासात, स्पोर्ट मध्ये तुमचा आवडता म्हणजे असा छंद वगैरे असं काय होतं नेमकं? सर, मला लहानपणापासून मी शाळेत पहिला नंबर यायचा पाहिजे. आधीपासून ब्रिलियंट स्टुडंट आहे तुम्ही? हा, लहानपणापासून माझा नेहमी रिझल्टच्या दिवशी गेलं की रिझल्ट वरती फर्स्ट नंबर राहायचा, प्रथम क्रमांक. 7वी पर्यंत माझा पहिलाच नंबर होता. 7वी नंतर काय झालं? 7वी नंतर 8वीला नाही आला माझा पहिला नंबर. 9वीला फर्स्ट होते मी शाळेमध्ये. म्हणजे नेमकं काय झालं 1-2 वर्ष नेमकं असं की नेमकं डायरेक्ट नंबरच ढासळला एकदम 1 नंबरचं? नाही सर, ते 1 नंबर वरून मी 3rd नंबरवर गेली 8वी आणि 10वीला. ओके ओके ओके. 10वीला किती पर्सेंटेज होते? 10वीला 82.80. 82. आणि मग पुढे कॉलेजसाठी? कॉलेजला मम्मी पप्पांचं म्हणणं होतं की नको, त्यांनी मला कधी एकटं सोडलेलं नाही, तर गावात नको टाकायला मुलीला शाळेत, आपण सिडको कॉलेजला टाकलं. ओके ओके. KSKW कॉलेज जवळच म्हणजे. हा, ते मला घ्यायला पण यायचे शाळेत, कॉलेजला. हो, कॉलेजला घ्यायला यायचे, सोडायला पण यायचे. तिथे मी 11वी-12वी सायन्सला ऍडमिशन घेतलं. तिथून पुढे मी सायन्सच कंटिन्यू केलं. ग्रॅज्युएशन कशात केलं? ग्रॅज्युएशन हो सायन्स मध्ये, BSc केमिस्ट्री स्पेशल होतं. केमिस्ट्री. ओके. आणि कॉलेज कोणतं मग? तेच KSKW केलं तुम्ही पूर्ण. मग इकडे येण्याचं कसं काय, म्हणजे स्पर्धा परीक्षा द्यावी हे कधी वाटलं तुम्हाला की करावी स्पर्धा परीक्षा? ठरवलेलंच नव्हतं मी माझ्या आयुष्यात कधी स्पर्धा परीक्षा करेल असं. माझा उद्देशच नव्हता तो स्पर्धा परीक्षा करण्याचा. मी म्हणजे 11th-12th सायन्स केलं. त्याच्यानंतर मी CET दिली याच्यासाठी, MBBS ला ऍडमिशन घेण्यासाठी. तिकडे मला मार्क्स नाही आले. MBBS ला ऍडमिशन घेण्या एवढं ब्रिलियंट होतेस तर म्हणा. हा, पण मग मार्क्स नाही आले म्हणून मग तो विषय तिथे स्टॉप झाला. मग म्हटलं BSc ला ऍडमिशन घेऊ. FY BSc ला ऍडमिशन घेतलं. FY ला असताना एक सर होते, खालकर सर म्हणून. ते म्हटलेत की तू BSc करता करता MPSC पण कर. पण तेव्हा असं वाटलंच नव्हतं ना की करावं म्हणून. मग मी ती गोष्ट ऐकून सोडून दिली की नकोच, कशाला उगाच. BSc कंटिन्यू केलं. मग केमिस्ट्री विषय मला आवडायला लागला. FY SY TY मी कॉलेजची टॉपर होती. तर मग केमिस्ट्री आवडायला लागलं, तर केमिस्ट्रीच्या टीचरने मला असं सांगितलं की तू MSc कर. आणि माझं ऑर्गॅनिक केमिस्ट्री खूप छान होतं, मला आउट ऑफ राहायचे त्याच्यामध्ये. तर टीचर म्हटले की MSc कर, ऑर्गॅनिक स्पेशल घे, एखाद्या छान इंडस्ट्रीमध्ये तुला जॉब लागेल. मग मी ग्रॅज्युएशन झालं आणि RYK कॉलेजला माझा नंबर लागला ग्रँट मधून. गव्हर्नमेंट जॉबचा तोपर्यंत विषयच नव्हता, डोक्यातच नव्हतं की मी गव्हर्नमेंट जॉब करावा, काहीच नाही. एज्युकेशन कम्प्लीट करायचं आणि प्रायव्हेट मध्ये सेक्टरमध्ये काय होईना, पण तिकडे जॉब करायचा. खूळ होतं डोक्यामध्ये असं की आपण MSc करू, एखाद्या छान मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या बेसवरती जॉब भेटेल. कारण सगळे जेवढं जे स्वप्न बघतात ते स्वप्न तुम्ही पण बघितलेलं होतं. कारण तेव्हा असं बऱ्याच लोकांकडून ऐकलेलं, केमिस्ट्रीवाले लोक कधी उपाशी राहत नाही. त्याच्यामुळे मग ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री घेतलेलं इंडस्ट्रीमध्ये. म्हटलं जाऊ जरा करू. RYK कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तेव्हा माझा मेरिटमध्ये नंबर लागलेला.
तर मला ऍडमिशन फी पण कमी लागलेली होती. मग मी 6 महिने कॉलेज केलं. तर ग्रॅज्युएशनच्याच वेळेस म्हणजे जेव्हा ग्रॅज्युएशन झालं, तेव्हा दादा तेव्हापासून मागं लागलेला, की कशाला इंडस्ट्रीमध्ये जॉब करते, एखाद्या लाईनीमध्ये इंटरव्ह्यूला तुला उभं राहावं लागेल. परत तिथं लागतं, होतं नाही होतं, जॉब भेटतो, तो जॉब पण टिकणार याची काही शाश्वती नव्हती. त्याला मला वाटलं नाही हा असंच सांगतोय, म्हणजे मला वाटायचं की डिमोटिवेट करायचा, लक्षापासून भटकवण्याचा प्रयत्न चालू असं वाटत होतं. हा, म्हणजे मला असं वाटायचं की नाही, माझ्या दादाची इच्छा नाहीये मी एमएससी करावं. बरोबर आहे. त्याच्यामुळे पण तो मला म्हणायचा नाही तू एमएससी म्हणजे एमपीएससी कर. पण मी नाही ऐकलं. मी एमएससी ला ऍडमिशन घेतलं आरवायकेला. 6 महिने कॉलेज केलं. सेमिस्टर एक्झाम येते. मी सेमिस्टर एक्झामला फॉर्म त्याने मला भरू नाही दिला. तो मला म्हटला की नाही तू फॉर्म नको भरू, तू कॉलेज सोड, तू एमपीएससी कर, ऐक माझं. मी म्हटलं नाही मी करेल तर एमएससीच करेल. तो म्हणे नाही तू कॉलेजलाच जायचं नाही, तू एमपीएससी कर. त्याने मला घरी ठेवून घेतला. तेव्हा मी खूप रडली. मला वाटलं की माझा दादा पूर्ण चुकीचा आहे. माझ्या टीचर्स पण मला म्हटले की तू ही चूक करते, कारण मी एमएससी सोडण्या अगोदर त्यांना भेटलेली. मी त्यांना सांगितलं होतं कॉलेजच्या टीचर्सला की अशी सिच्युएशन आहे. तर ते मला म्हटलेत की नाही तू असं करू नको, घरच्यांचं नको ऐकू, तुझा शिक्षणाचा खर्च आम्ही करतो, वाटलंस तर तू जा कॉलेज कर, एमएससी कर. पण दादाने नाही ऐकलं. दादाने मला घरी ठेवलं. म्हणजे मी सेमिस्टरचा एक्झाम फॉर्मच नाही भरला. त्यावर्षी ड्रॉपच पडला असेल. तेव्हा ड्रॉप म्हणजे मी गेलीच नाही नंतर कॉलेजला. मग एमपीएससीच्या मागे लागली. मग माहित नव्हतं एमपीएससी कसं करायचं काय. मग म्हटलं ते एक असतं ना की दादाने मला तात्याचा ठोकळा आणून दिला. ओके ओके. म्हणजे सर्वांची सुरुवात जवळपास तात्याच्या ठोकळ्यापासून झाली. दादाचा ठोकळा आणून दिला. बघायच होती त्याच्यामध्ये काय काय आहे. सतीश वसे सरांचं गणित बुद्धिमत्तेचं पुस्तक पण त्याने आणून दिलं. हा, तिथून एमपीएससीचा प्रवास सुरू झाला. पण तेव्हा समजतच नव्हतं की काय वाचावं. मग विचार आला आपण क्लास लावू. बाकीचे मॅडम तुम्ही म्हणले की तुमच्या भावामुळे तुम्ही एमपीएससी मध्ये आलात, बरोबर. मॅडम बालपण, शालेय शिक्षण आणि कॉलेज या तिघ फेज मधला तुमचा आवडता फेज कोणता? सर माझे तिघ फेज आवडतात तसं म्हणायला गेलं तर. कारण मी घरात सर्वात लहान असल्यामुळे मी सर्वांची लाडकी होते पहिल्यापासून, अजून पण आहे. आणि शाळेमध्ये मी शिक्षकांची खूप लाडकी होते. म्हणजे असं व्हायचं की मम्मी मला मधल्या सुट्टीमध्ये डबा आणून द्यायची आणि मला टिफिन नाही आवडला ना तर माझ्या टीचर्स तो टिफिन घ्यायचे आणि त्यांचा टिफिन मला द्यायचे खायला. सगळ्यांची लाडकी होते. हा, आणि कॉलेजमध्ये पण टीचर्सची लाडकी होते. कॉलेजमध्ये जेव्हा आपलं नवीन वर्ष चालू व्हायचं 1 जानेवारीला, तेव्हा माझे टीचर्स मला सगळ्यात पहिले उठवायचे वर्गामध्ये, विचारायचे की भाग्यश्री तुझा नवीन वर्षाचा संकल्प काय. तेव्हा मला सांगायला फार मजा वाटायची की या वर्षी पण कॉलेजमध्ये टॉपर मीच येणार. मग तो केलेला संकल्प पूर्ण व्हायचा का त्या वर्षी? व्हायचा. FY SY TY 3 वर्ष माझा हाच संकल्प राहायचा. त्यांनी विचारल्यावरती तो कम्प्लीट पण व्हायचा. जेणेकरून बाकीच्यांचे जे संकल्प आहेत ते 9-10 तारखेपर्यंत मोडतात, ते तुमचे पूर्ण व्हायचे. माझा पूर्ण व्हायचं. ऍट द एंड जेव्हा रिझल्ट यायचा तेव्हा माझा फर्स्ट नंबर राहायचा आणि मी माझा संकल्प पूर्ण वेगळं करत होते तुम्ही असं की तुमचा संकल्प पूर्णत्वास जात होता? सर मी कॉलेजला होती ना, मी सर्व लेक्चर केले. मी एक पण लेक्चर कधी बंक केलेलं नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हा, मी सगळे लेक्चर व्यवस्थित केले, प्रॅक्टिकल केलेले. घरी आल्यावरती मी अभ्यास पण करायचे. पण जेव्हा एक्झामला 1-2 महिने बाकी राहायचे कॉलेजच्या, तेव्हा मी एवढा अभ्यास करायचे की माझी बेस्ट फ्रेंड जरी आली ना, मी घरात जरी असली तरी मी मम्मीला सांगायचे की सांग ती मामाच्या घरी अभ्यास करायला गेली, ती घरात नाहीये. याचा अनुभव आम्हाला पण चांगला आलेला आहे मॅडमांचा. कारण मॅडम आणि आम्ही एकाच लायब्ररीत स्टडी करत होतो. आम्ही जवळपास 1.5 वर्ष बरोबर स्टडी केलेला आहे. मॅडमांना जर कधी सांगितलं की मॅडम चला चहाला, तर मॅडमांचं स्पष्ट उत्तर असायचं की मी चहा पीत नाही वगैरे असं काहीतरी, किंवा एवढं पेज वाचून घेते आणि मग येते. तर आजपर्यंत काही मॅडमांचं ते पेज संपलेलं नाहीये. मॅडमांचे ते पेजेस बाकीच आहेत. जॉबला लागला तरी मॅडम त्या पेज आजपर्यंत मॅडमांनी बाकीच ठेवलेले. मॅडम मग कॉलेज संपलं तुमचं, बरोबर. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं की तुमच्या भावाच्या फोर्समुळे किंवा भावाच्या हट्टामुळे म्हणता येईल. आता हट्ट तर तो पॉझिटिव्ह झाला. आज जर विचार केला तर भावाने तो जो तुमच्याकरता विचार केला होता तो एकदम योग्य होता असं आज वाटतंय, बरोबर. तर मग एमपीसी मध्ये आल्यानंतर तुमची सुरुवात कशी झाली, म्हणजे तुम्ही स्टार्टिंग कशी केली, म्हणजे अभ्यासाला सुरुवात कशी केली? म्हणजे सर मी जेव्हा एमएससी सोडलं ना तेव्हा मला एमपीएससी काय आहे किंवा एमपीएससी मध्ये पोस्ट कोणत्या असतात मला काहीच माहित नव्हतं. कम्प्लिटली झिरो होतं, पूर्ण शून्य होतं. तुम्हाला एमपीएससी करतात आणि एमपीएससी मुळे गव्हर्नमेंट जॉब मिळतो एवढंच मला माहित होतं की एमपीएससी मुळे गव्हर्नमेंट जॉब लागतो. पण त्याच्यामध्ये पोस्ट काय आहे, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी अशा
डिवायडेशन असतं किंवा त्याच्यामध्ये पोस्ट काय असतात, त्याचा अभ्यास कसा करतात, कोणते बुक्स वाचतात, काहीच माहित नव्हतं. बरोबर. मी क्लास लावायचा म्हणून एका ठिकाणी जॉब केला, कारण मी पहिल्यांदा क्लासला एका युनिव्हर्सल फाउंडेशन मध्ये मी गेलेली. त्यांनी मला फी 40,000 सांगितलेली. ओके तर ओके. मग तेवढे नव्हते तेव्हा भरायला. मग त्याच्यामुळे मी रिटर्न आली. म्हटलं आपण जॉब करूया. मग मी डिजिडेटा सोल्युशन्सला सकाळी 7 ते 3 जॉब केलेला डेटा ओके एंट्रीचा. ओके. डेटा कारण माझं एंट्रीचा. टायपिंग झालेलं होतं. बरोबर आहे, बरोबर. मग तिथे मला भेटायचे 6,500 रुपये पर मंथ, सकाळी 7 ते 3 चे. बरोबर. मग नंतर मी तिथून आल्यावरती माझा अभ्यास होत नव्हता, कारण टायपिंग करून करून हात दुखून यायचे. आणि बरोबर जे आहे. पैसे साठवण्याचा विचार केला होता, की 6 महिने आपण जॉब करू, तर 6 महिन्यात क्लासची फी साठेल. तर ती काही साठलीच नाही. त्याच्यामुळे मग मी जॉब सोडून दिला. आणि मग क्लास लावलाच नाही का तुम्ही? क्लास लावलाच नाही. म्हणजे क्लास आतापर्यंत लावलाच नाही. नाही. पोस्ट होल्डर होतो तोपर्यंत क्लास लावलाच नाही. नाही. मग आता इथे एक प्रश्न विचारायचा आहे मला, की पोस्ट मिळवण्यासाठी क्लास गरजेचाच आहे का? क्लास लावलाच पाहिजे, की सेल्फ स्टडीने पण पोस्ट मिळू शकते? सर माझ्या मते तरी क्लासपेक्षा तुमचा सेल्फ स्टडी जास्त महत्वाचा असतो. ओके ओके. कारण तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट वाचतात, तेव्हा ती तुम्ही स्वतः समजून घेतली ना, तर तुमच्या जास्त लक्षात राहते क्लासपेक्षा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सेल्फ स्टडीवर भर द्या. हो, सेल्फ स्टडी. क्लासेस बद्दल तुमचं काय मत आहे? थोडक्यात क्लासेस बद्दल काय वाटतं तुम्हाला, की जी आजची सिच्युएशन चालली, मार्केट चाललंय हा. किंवा हा जो बाजार करून ठेवलाय, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर जे एकदम नवीन आहेत, आता जे 11वी-12वी पासून मुलं लागतात अभ्यासाला, तर क्लासेसमुळे असं झालंय, आजकाल आपण बघतो कॉम्पिटिशन वाढले. आताचे जर रिसेंटचे रिझल्ट पाहिले, तर 2000 ची जनरेशन जी आहे ती बरीच ह्या रिझल्ट मध्ये दिसते. बरोबर. कारण आपण पुणे म्हटलं की एमपीएससीचं माहेरघरच झालंय पुणे एक प्रकारचं. तिथं मुलांना सर्व आयतं भेटतंय, कारण हे जे पास आउट झालेले लोक आहेत, बरेच अधिकारी आहेत, त्यांनी स्वतः क्लास सुरू केलेले आहेत. त्यांच्या नोट्स आयत्या त्या मुलांना भेटतात. त्याच्यामुळे मग ते मेरिट पण वाढत चाललेलं आहे. ओके ओके. आणि तो नवीन जोश त्याच्या- असतो, हम्म. कंटिन्युटी असते अभ्यासाची, त्याच्यामुळे त्यांचं रिझल्टचं प्रमाण त्यांचं हो. जास्त आहे. बरं, एमपीसीच का करायची? तुम्ही बँकिंग पण करू शकत होतात, युपीसी पण करू शकत होतात, तर मग नेमकं एमपीसीच का? सर असं म्हणतात ना की यूपीएससी करायची असेल तर दिल्लीला जा. बरोबर आहे. दिल्लीला जाणं इतकं तेव्हा बरोबर आहे. तयारी नव्हती. बरोबर. बँकिंग कधी आलंच नाही डोक्यात आणि करावं थोडक्यात असं आणखी म्हणून. लाडकी असल्यामुळे तर मग एवढ्या लांब दिल्लीपर्यंत पाठवायचा तर विषय झाला नसेल विषयच घरामध्ये नाही. आणखी. तर म्हणजे माझं असं होतं ना घरामध्ये की माझं सेंटर 10 मिनिटाच्या अंतरावर जरी राहिलं ना एक्झामचं, तरी माझ्या फॅमिलीमधून दादा किंवा पप्पा माझ्या सोबत असणार. एक्झाम देण्यासाठी. हो ओके ओके. म्हणजे भरपूर मेहनत घेतली त्यांनी तुमच्यासाठी. हो. आणि बरं. सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे बँकिंगला मी जाऊ असं वाटलंच नाही मला. ओके. तुम्ही कोणत्या वर्षापासून सुरू केली एमपीसी ला? म्हणजे स्टडी करायला कोणत्या वर्षापासून सुरू झालं तुमचं? लॉकडाऊन पासून. म्हणजे मी एमपीएससी स्टार्ट केलं ओके ओके. आणि लॉकडाऊन पडलं मार्च मध्ये. मार्च महिन्यामध्ये आय थिंक हो. काहीतरी 21 मार्चला लॉकडाऊन लागलं हो. वाटतं, तेव्हापासून. तेव्हापासून मग लॉकडाऊन मध्ये जरा बुक्स वगैरे घेतलेले होते, घरातच वाचले. ओके ओके. त्याच्यानंतर मग लायब्ररी जॉईन केली. म्हणजे तुमचा कोरोनाच्या जो सुट्टीचा पिरियड होता पोरांचा, त्याच्यात पण तुमचा थोडा थोडा स्टडी चालूच हो, होता. घरीच चालू होता थोडा. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग तुमचं रुटीन कसं होतं? जर लॉकडाऊन उघडलं, जसं सगळं फ्री झालं बाहेर निघता यायला लागलं सगळ्यांना, तर त्याच्यानंतर तुमचं रुटीन कसं बनवलं मग तुम्ही? सर मी लायब्ररी जॉईन केली. माझ्या घरापासून जवळ लायब्ररी होती सावतानगरला. सावतानगरची. हा, ती आय लायब्ररी थिंक आम्ही जॉईन पण केली. तिथंच होतो. हो. आम्ही लेट आले नंतर. बरोबर आहे. हा, तीच लायब्ररी. मग मी सकाळी 7ला जायची लायब्ररीमध्ये. हा, हा. मम्मी तिथेच टिफिन आणून द्यायची मला. 7 ते रात्री 9 पर्यंत मी लायब्ररीतच असायचे. बरोबर. मग तिथेच दिवसभर अभ्यास करायचा, जेवण पण तिथेच करायचं. बरोबर आहे. आणि मग हा सगळा प्रवास सुरू असताना तुम्हाला असं मोलाचं सहकार्य कोणाचं भेटलं, की असं त्या व्यक्तीने तुम्हाला गायडन्स पण केलं आणि तुम्हाला उमेद पण दिली, की नाही तुम्ही करू शकतात बुवा असं? सर गायडन्स तर नव्हता, पाहिजे तसा गायडन्स भेटला नाही. कारण मी जेव्हा नवीन नवीन बुक्स घेतलेत ना, तर मला माहितच नव्हतं की यातलं मी काय वाचू. बरोबर आहे. मी बुक्स पण अशा आजूबाजूच्या डेस्कवरचे बघून घ्यायचे की एखादा व्यक्ती एमपीएससी करतोय तर तो काय वाचतोय. हा, बरोबर आहे. त्याच्याकडे कोणाला तरी books फॉलो कोणतं करता येते, आहे? कोणाकडे कोणतं हा, पुस्तक कोणतं वगैरे पुस्तक ते युज आहे? करायचे आपण. मग मी ते बुक घेऊन यायचे आणि मग ते वाचायचे. पण वाचताना माहित नव्हतं की यातलं काय वाचायचं. तर मी हायलायटर घेऊन एकूण एक A to Z लाईन मी हायलाइट करत जायचे. पूर्ण पुस्तकच पूर्ण रंगीत एकदम. पुस्तक माझं येलो दिसायचं. आय थिंक मला वाटतं स्पर्धा परीक्षा करणार देणारे पहिली एडिशनची पोरं घेतात ती पूर्णच रंगीत झालेली असते. हो. प्रत्येकाचं तसंच होतंय सगळ्यांचं. नंतर हळूहळू समजायला लागलं. बरेच लायब्ररीमध्ये ओळखी झाल्यात. मग त्यांनी सांगितलं की तू मागचे पीवायक्यू बघ. पीवायक्यू वरून तुला समजेल काय वाचायचं आहे. मग ते पीवायक्यू पाहिलेत, कळालं, ते टॉपिक काढलेत की ह्या टॉपिक वरती प्रश्न येतात. मग आपण हे टॉपिक परफेक्ट करू, त्याचे प्रश्न बघू. मग पीवायक्यूचं महत्व काय नेमकं याच्यामध्ये? जर स्पर्धा परीक्षा करताय तुम्ही तर पीवायक्यू किती महत्वाचे? सर
मी म्हणेल की 60% तुम्ही पीवायक्यू करा, 40% तुमची मेहनत करा. कारण पीवायक्यू मुळे तुम्हाला एक अंदाज येतो, एक आयडिया येते की तुम्ही काय वाचलं पाहिजे, बरोबर. कशावरती फोकस केला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की पीवायक्यू रिपीट होतात. आता ओके, ओके, रिसेंट कंबाईन ग्रुप बी मेन्स झाली, मराठी इंग्लिशचा पेपर होता, सगळे पीवायक्यू रिपीट होते मराठी इंग्लिशचे. पीवायक्यू केल्यामुळे तुम्हाला तिथं फायदा झाला त्या हो, गोष्टीचा. त्याच्यामुळे पीवायक्यू जर केलेत ना, तर आपण ऑप्शन पण कट करू शकतो, की कारण पीवायक्यू मध्ये जरी तो क्वेश्चन रिपीट नाही झाला, त्याचे ऑप्शन रिपीट होतात, तुम्ही ऑप्शन कट करून पण आन्सर काढू शकता. एवढं पीवायक्यूला म्हणजे थोडक्यात पीवायक्यू म्हणजे एमपीएससी मधील वाटाडच आहे आपल्यासाठी. हो. म्हणजे एक रस्ता दाखवायचं कामच हो. करतात ते. बरोबर. आणि मग पीवायक्यू नंतरची स्ट्रॅटेजी कशी होती तुमची? म्हणजे आता समजा पीवायक्यू झाले तुमचे बघून, तर पीवायक्यू नंतर तो तुम्ही अभ्यासात कसा युज करत होता त्याचा? सर म्हणजे आता मी काय करायची, पहिले टॉपिक वाचला, टॉपिक वाचल्यानंतर त्या टॉपिकचे पीवायक्यू बघायचे. मग ते पीवायक्यू सोडवताना जो क्वेश्चन चुकला, परत त्याची रिव्हिजन करायची बुक ओके, मधून. असं होतं. म्हणजे थोडक्यात टॉपिकचे बघून पीवायक्यू बघायचे, त्याच्यानं टॉपिक ठरवायचा आणि त्या टॉपिकला लागून मग बाकीचा स्टडी करून परत पीवायक्यू बघायचे. पण पीवायक्यू वाचताना जर एखादा क्वेश्चन चुकला, तर ओके, परत ओके. तो टॉपिक आपण रिवाइज करून घ्यायचा की आपण कुठे चुकलोय. म्हणजे पीवायक्यू खूपच महत्वाचे आहेत हो, MPSC पीवायक्यू मध्ये. महत्वाचं. बरोबर. मग पहिली प्रिलिम्स कधी निघाली तुमची? सर पहिली प्रिलिम्स म्हणजे मी ग्रुप बीच्या 2 प्रिलिम्स दिल्यात. माझी नाही, दोघं प्रिलिम्स गेल्यात. सुरुवातीच्या दोघं नाही निघाले. हो, राज्यसेवाच्या 2 प्रिलिम्स दिल्या, राज्यसेवा पण नाही निघाली. माझी ग्रुप सी ची प्रिलिम्स होती, पहिली प्रिलिम्सची माझी निघाली. हा, हा. म्हणजे तेव्हा काय झालेलं की 600 STI ची ऍड आलेली कंबाईनची. ओके. फेब्रुवारीमध्ये तो पेपर झालेला. तेव्हा अभ्यास होता, असं नाही की अभ्यास झालेला नव्हता. अभ्यास असून पण मार्क्स फक्त 32 आलेत पेपरला. ओके. बहुतेक माझे राऊंड चुकले 10 की काय झालं मला काहीच कळालं नाही. ते 1 तासाचं प्रेशर कदाचित माझ्याकडून हँडल झालं नाही. 600 STI ची ऍड गेली आणि स्वतःवरतीच डाऊट यायला लागला की माझ्या नंतरचे आलेले लोक, त्यांना मार्क्स चांगले आलेत आणि मी करते तरी मला मार्क्स नाही आलेले. ओके, ओके. मग मी म्हणजे माझा दादा जरा चिडला तेव्हा माझ्यावरती की तू डिमोटिवेट झाले लायब्ररीत थोडंसं. जाते, अभ्यास करते का नाही करते, काय झालंय तुझं, मार्क्स काय येत नाही, जर तू बरोबर. करतेस आहे अभ्यास तर मग तुला मार्क्स काय येत नाही, तुझ्या चुका काय होत आहेत. बरोबर. त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं की मला एक लास्ट चान्स दे, मी करते. ग्रुप सी ची प्रिलियम्स आहे माझी आता एप्रिलमध्ये, तर मला फक्त 2 महिने दे तू, मी करते अभ्यास. मग तेव्हा स्वतःवरती एक डाऊट आला की खरंच आपण एमपीएससी साठी बनलेलो आहे की नाही, कारण आपली प्रिलियम्सच निघत नाहीये, कुठे आपल्या एवढ्या चुका होत आहेत. पण म्हटलं आपण एक लास्ट चान्स मागितलाय घरातल्या फॅमिलीकडून, तर जरा करू अभ्यास. केला सकाळी, त्यावेळेस खूप अभ्यास केला सर, म्हणजे सकाळी 5 वाजेपासून रात्री 1 वाजेपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास. त्याच्यानंतर एक्झाम झाली, मार्क्स पडले. ग्रुप सी ची पहिली प्रिलियम होती, कारण कोरोनामुळे ग्रुप सी ची ऍडच आलेली नव्हती. ग्रुप सी ची प्रिलियम क्लिअर झाली, मार्क्स आलेच चांगले. सगळ्या म्हणजे क्लर्क होती, टॅक्स, इंडस्ट्री इन्स्पेक्टर, एक्साइज, 4ही एक्झाम दिल्या, 4ही मेन्स दिल्यात. आणि जे स्वतःवर शंका घेतल्यानंतर जे तुमचं रुटीन चालू झालं, हो, त्यानंतर थांबलेच नाही कुठे. नाही म्हणजे तेव्हा फक्त एवढं होतं की आपण लास्ट चान्स घेतलाय ना, तर ह्या संधीचा उपयोग करायचा आहे. काही असो, मला पास व्हायचंय. दुसरा चान्स घ्यायचाच नव्हता. हो, कारण फर्स्ट अँड लास्ट तोच. असं वाटलं नव्हतं की आता जर मी प्रिलियम्स फेल झाली असते ग्रुप सी ची, तर काय माझ्या घरच्यांनी माझी लायब्ररीज बंद केली असती. नाही, ऑब्व्हियसली बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांचं ठीक होतं, पण मुलींना थोडंसं अजूनही आहे वेळेचं बंधन. ते आहे. बरोबर, वेळेचं बंधन आहेच अजून, की इतक्या वेळेत झालं नाही. हो, मग नेमकी मुलगी करते काय, नुसतं अभ्यासच करते. बरोबर. कितपत योग्य आहे की स्वतःवर शंका घेणं, हे कितपत योग्य आहे? तुम्हाला कितपत योग्य वाटतं की स्वतःवर शंका घेतली पाहिजे की शंका घेतली नाही पाहिजे आपण? सर जरी तुम्ही ती शंका घेतली ना, तर तुमच्या मनामध्ये ती एक गोष्ट पण पाहिजे की हा ठीक आहे, मी कॅपेबल आहे म्हणून मी माझ्यावर शंका घेते की माझ्याकडून होत का नाहीये. ओके, ओके. आत्मपरीक्षण असतं. हो, एक आत्मपरीक्षण राहतं जे तुम्ही स्वतःच करतात की का होत नाहीये, मी कॅपेबल आहे, माझ्याकडून ही गोष्ट होऊ शकते, मला माहितीये, पण ती होत का नाहीये, म्हणजे मी कुठे कमी पडते का. आणि मग तिथून तुम्हाला स्टार्ट करू शकता. थोडक्यात शंका घेणं म्हणजे याला पॉझिटिव्ह वेने घेतलं. पॉझिटिव्ह वेने तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह घ्याल तेवढे तुमचे रिझल्ट बेटर असणार आहेत. हो. ओके, ठीक आहे. मग जेव्हा तुमची पहिली प्रिलिम्स निघाली, तुम्ही म्हटले गट कची प्रिलिम्स निघाली, दादाचा विरोध होता किंवा दादा चिडलेला होता, त्याच्यानंतर तुम्ही 2 महिने मागून गेल्यानंतर जेव्हा तुमची प्रिलिम्स निघाली, तेव्हा तुम्हाला काय वाटलं आणि घरातलं वातावरण कसं होतं? म्हणजे खास करून दादाबद्दल सांगा,
की दादाला काय वाटलं तेव्हा, म्हणजे दादा नेमका काय विचार करत होता त्यावेळेस? सर दादा म्हणजे माझा दादा जरा डेंजर आहे, तर त्याची रिॲक्शन नॉर्मल होती की हा ठीक आहे. तर त्याचा एकच सल्ला राहायचा मला, प्रिलिम्स निघाले ना, मग तू आता मेन्सचा नीट अभ्यास कर, तिथं चुका करू नको, मेन्स नीट दे म्हणून. थोडक्यात तुम्हाला मातीशी घट्ट जोडून ठेवण्याचं काम दादाने शिकवलं तुम्हाला, हो की ओढायचं नाही. हा ठीक आहे, आलं ठीक आहे, आता चल पुढची पायरी. हो. मग तो तेच म्हणायचा की झाले प्रिलिम्स निघाले, आता तू व्यवस्थित अभ्यास कर, काय बुक्स लागले तो आणून द्यायचा. मी त्याला बुक्सची नावं सांगायची, दादा मला हे बुक्स पाहिजे, तो आणून द्यायचा आणि मग तू कर अभ्यास. फक्त एवढंच आहे की तू व्यवस्थित अभ्यास कर. कधी कधी तो मला प्रश्न विचारायचा, मग हे सांग याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय. मग तो म्हणजे टेस्ट घ्यायचा, एक प्रकारची टेस्ट घ्यायचा की तू खरंच अभ्यास करते का. म्हणजे पण मग त्यांच्या तशा वागण्यामुळे तुम्हाला एक वे होता ना, की आपल्याला रस्त्यावर म्हणजे रस्ता भरकटतोय का नाही वगैरे या गोष्टी दादा चेक करून घेत होता. असं जे बॉदरेशन असतं घरात, आपण बॉदरेशनच म्हणू त्याला, तर ते चांगलं की वाईट? सर कधी कधी चांगलं पण असतं, कधी कधी वाईट पण असते. कधी कधी वाटतं म्हणजे असं वाटतं की कारण माझ्या घरातलं एमपीएससी कोणी पास आउट झालेलं नाही, बरोबर बरोबर, तर त्याच्यामुळे कधी कधी असं वाटायचं की एमपीएससी करायला वेळ लागतो हे कदाचित यांना माहीतच नाहीये. ओके ओके. म्हणजे एमपीएससी असं नाही की आज गेलं, एक्झाम दिली, पहिलीच प्रिलिम्स पहिलीच मेन्स माणूस पास झाला, इथे असं नाही. एमपीएससी आहे तिथे वेळ लागतो. हे जेव्हा आपण एमपीएससी जुनं होत जातो तेव्हा कळतं, पण घरात कोणी एमपीएससी करणारं नाहीये, त्याच्यामुळे त्यांना ते माहीतच नव्हतं. आणि मम्मी पप्पा दोघं शिकलेले नव्हते, त्याच्यामुळे त्यांना हे काहीच माहित नव्हतं की काय असतंय म्हणून. त्यांना असं वाटायचं की आपली पोरगी पास का होत नाहीये, पण तरी ते मला असं त्यांनी कधी ते जाणीव नाही करून दिली. ते म्हणायचे तू टेन्शन नको घेऊ, तू कर, आम्ही आहे, तुला काय शिकायचं ते तू शिक, आम्ही आहे, तू अभ्यास कर. खूप छान. जेव्हा पहिल्या प्रिलिम्स तुमची निघाली तर आणि मम्मी पप्पांना सांगितलं तुम्ही की माझी पहिली प्रिलिम्स निघाली, तेव्हा मम्मी पप्पांची काय रिएक्शन होती? त्यांची रिएक्शन म्हणजे त्यांना आनंद तर झाला होता की मुलीच्या चार म्हणजे चारही मेन्सला ती बसते म्हणून. मग ते म्हटलेत की तू अभ्यास कर, तुला कोणत्या गोष्टीची कमी पडते तू सांग, आम्ही तुला सगळं आणून देतो, तू फक्त आणि फक्त अभ्यासाकडे लक्ष दे, बाकी काहीच ऐकू नको कोणाचंच, फक्त अभ्यास कर. प्रिलिम निघाली, प्रिलिम नंतरचं तुमचं रुटीन कसं होतं की अभ्यासाचं, मेन्ससाठीचं? मेन्ससाठीचं रुटीन सर तेच, सकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत. म्हणजे सकाळी उठायचा, थोडासा घरी अभ्यास करायचा, तिथून लायब्ररीला जायचं 7 वाजता, परत 9 वाजता घरी यायचं रिटर्न, दिवसभर अभ्यास करून, आणि मग रात्री जेवण वगैरे केलं की मॅथ रिझनिंग सॉल्व्ह करायचं 1 पर्यंत. थोडक्यात सातत्य. हो, सातत्य खूप कन्सिस्टन्सी. चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मला असं विचारायचं तुम्हाला की मेन्सचा पेपर आहे, तर प्रिलिम्स पेक्षा बऱ्यापैकी वेगळा आहे. हो बरोबर. तर ते थोडंसं असं वाटलं नाही की तुम्हाला की मॅनेज करायला, की मागचं वेगळं, नंतर 1-2 सब्जेक्ट ऍड झाले, मग त्याचं कसं काय तुम्ही मॅनेजमेंट कसं केलं? वेळेच्या मॅनेजमेंटमध्ये ते सब्जेक्ट कसे बसवले सिलेबस कव्हर करण्यासाठी? सर मी डिवाइड करून घेतलेलं होतं वेळ, की सकाळी मी मराठी इंग्लिश करणार, कारण मराठी इंग्लिश मेन्सला असतं आपल्याला. बरोबर. मराठी इंग्लिश करणार, त्याच्यानंतर मी दुपारी करंट करणार, आणि संध्याकाळी मी जीएसचा एक सब्जेक्ट घेणार जो तिकडे कॉमन आहे. आणि मॅथ रिझनिंगला जरा जास्त वेटेज होतं, मग ते रात्री 2-3 तास जरी केलं कंटिन्यू, कारण कसं आपण दिवसभर जरी थकलेलं राहिलं तर मॅथ रिझनिंग मी तरी संध्याकाळी करू शकते. जरी माझा मेंदू थकलेला असला तरी मी मॅथ रिझनिंग करू शकते संध्याकाळी. म्हणून मग मी लायब्ररीत असताना फक्त जीएस वाचनावर जास्त भर दिला लायब्ररीमध्ये, आणि मग बाकी संध्याकाळी केलेलं मॅथ रिझनिंग नंतर. आता भरपूर असे कॅन्डिडेट्स आहेत पास झालेले की त्यांचं म्हणणं असं असतं की जेव्हा आपण प्री पास होतो त्याच्यानंतर मेन्स मध्ये आणि प्री मध्ये थोडा कमी कालावधी असतो आणि तो स्टडी करायला तो वेळ कमी पडतो. मग काही कॅन्डिडेटची स्ट्रॅटेजी कशी असते की आधी मेन्स करून ठेवा आणि त्याच्याबरोबर प्रीचा अभ्यास चालू ठेवा, मग प्री क्वालिफाय झाल्यानंतर मग मेन्सला जो वेळ भेटतो कमी टाइम त्याच्यात ते कव्हर होतो. हे कितपत योग्य आहे? सर त्यांची ती स्ट्रॅटेजी पण योग्य आहे, कारण ते अगोदरच जर तुमची प्री असणार मे मध्ये, तुम्ही जर सप्टेंबर ऑक्टोबर पासून प्रिपरेशन करत असणार तर तुम्ही अगोदर मेन्स केलेली बेटर आहे. 2-3 महिने 2 महिने तरी तुम्ही मेन्सचा अभ्यास केला, मराठी इंग्लिश एक सब्जेक्ट तुम्ही लँग्वेज कम्प्लीट करून ठेवली तर एक पूर्ण पेपर कव्हर होऊन जातो. म्हणजे नंतर टाइम जरी 2च महिने असतात, 2 महिन्यामध्ये सगळे सब्जेक्ट मराठी इंग्लिश पासून जीएसचे सर्व सब्जेक्ट राहतात, तेवढे कम्प्लीट करणं, तर मग त्याला वेळ लागतो. 2 महिन्यात एवढं सगळं कम्प्लीट नाही होत. त्याच्यामुळे मग अगोदर आपण मराठी इंग्लिश करून ठेवलेलं असेल तर आपल्याला नंतर जेव्हा आपली प्री निघते तेव्हा एक कॉन्फिडन्स राहतो की नाही बाबा मी मराठी इंग्लिश करून ठेवलेलं आहे, तर मग
आता माझी थोडक्यात रिव्हिजन ते दोन केली तरी होते. तेवढं थोडक्यात त्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला फक्त रिव्हिजन म्हणजे सोपं रिव्हिजन जातं तेवढं. करते. हो, सोपं एकदमच जातं. अनोळखी सब्जेक्ट हातामध्ये घेतल्यापेक्षा थोडा आधी ओळखीचा झालेला असतो, हो, त्यानंतर ते सोपं जातं. हो. बरोबर. बरं मेन्स दिल्या तुम्ही म्हणतायत. मेन्सचा निकाल लागला तुमचा. मेन्स नंतर काय फील होते? म्हणजे फिलिंग कशा होत्या तुमच्या त्या? सर मेन्स निघाल्यावरती आनंद झालेला. पण तेव्हा असं होतं की टायपिंग टेस्ट होती. मी जी बरोबर आहे. म्हणजे माझी जी पोस्ट आहे टॅक्स असिस्टंट, त्याला टायपिंग टेस्ट होती. क्लर्कला पण टायपिंग टेस्ट होती. आणि तेव्हा असं पण झालेलं की मी एक्साइज इन्स्पेक्टरची एक्झाम दिलेली. ती एकच पोस्ट आहे ज्याला माझी हाईट बसते बरोबर आहे. 155 सेंटीमीटर. आणि तेव्हा काय होतं की 13 ऑगस्ट, 17 ऑगस्ट असे म्हणजे दर हप्त्याला माझा पेपर होता मेन्सचा बरोबर मेन्सचा. कंटिन्यू. आणि एक्साइजला मला एकच जागा होती. तर मी विचार केला की एकच जागा आहे तर माझं होईल का नाही, म्हणून मी टॅक्सवर फोकस केला. कारण टॅक्सला मला 3 जागा होत्या. बरोबर. आणि टॅक्स आणि क्लर्कचा सिलेबस जवळपास सेम होता. एक्साइजला दारूबंदीचे ऍक्ट वगैरे होते. बरोबर. म्हणून मी एक्साइज फोकसच केला नव्हता. एक्साइजला मी 2 दिवस अगोदर लायब्ररीतले एक सर मला म्हटलेत की मॅडम एक्साइजचा करा अभ्यास, जरा द्या ती पण पोस्ट चांगली म्हणून. बरोबर. म्हटलं सर एकच जागा आहे, माझा कसा होईल? नाही म्हणे मॅडम तुम्ही अभ्यास तर करा. मी अभ्यास केला, 2 दिवस लॉ वाचलेत, पेपरला गेली. आणि जेव्हा एक्साइजचा फायनल रिझल्ट आला, तेव्हा ती पोस्ट माझी 2 मार्काने गेलेली होती. अरे बापरे! म्हणजे तेव्हा जर असं वाटलं कंटिन्युटी राहिली की असती तर तेव्हा असं वाटलं मला की मी जर हे एक्साइजचा अभ्यास पहिल्यापासून केलेला असता, तर मला एक्साइज इन्स्पेक्टर आज मी असते. पण नंतर होती टॅक्सच्या 3 जागा होत्या. मी टॅक्स फोकस केली होती. मेन्सचा रिझल्ट लागला. निघालेली मला 9 मार्काची लीड होती कट ऑफ पेक्षा. आणि त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट होती. टायपिंग टेस्टला त्यांनी एका जागेसाठी 3 मुली घेतलेल्या. माझ्या टोटल 3 जागेसाठी 9 मुली 9 होत्या. मुली. मला त्यांचे मार्क्स वगैरे काहीच माहिती नाही. म्हटलं टायपिंग टेस्ट जेव्हा आहे, तर मग मी दिवसभर टायपिंगची प्रॅक्टिस करत बसले. हो, बरोबर आहे. तुम्ही लायब्ररीत पण टायपिंग, घरी पण टायपिंग सगळेजण चिडवत होते मॅडमांना, की मॅडम नुसतं टायपिंग करतायत असं. हां. तर मग ते टायपिंग करत होती. म्हणजे माझ्या डोक्यात तेव्हा फक्त एकच होतं, की काही पण असो, मला ही पोस्ट पाहिजे. पाहिजेच आहे. पाहिजे म्हणजे निघालीच पाहिजे. रिस्क नव्हती मला घ्यायची. बरोबर. कारण मला बाकीच्या मुलींचे मार्क्स पण नव्हते माहिती. तेव्हा तिथं असं होतं, की 10 मिनिटात तुमचे मराठीचे 300 वर्ड्स आणि इंग्लिशचे 400 वर्ड्स 400 झाले वर्ड्स. पाहिजेत. मी एवढी प्रॅक्टिस केली. सकाळी 3-4 तास, परत दुपारी 1-2 तासच अभ्यास करायची, परत घरी जायची, कंटिन्यू प्रॅक्टिस करायची. आणि नंतर जेव्हा टायपिंग टेस्टला गेली, तेव्हा तिथं अशी सिच्युएशन होती, की हात थरथर करत होते टायपिंग करताना. पण तरी म्हटलं नाही, मी घाबरली, मिस्टेक झाला तर, कारण तिथं माऊस वापरता येत माऊस नव्हता. वापरता येत. त्याच्यामुळे तुमची लाईन परत तुम्हाला बॅक स्पेस येऊन पूर्ण लाईन कट करून तो वर्ड करेक्ट करावा लागत बरोबर आहे. होता. माझे 10 मिनिटाच्या आत म्हणजे माझे 7 मिनिटामध्येच मराठीचा पॅसेज कंप्लीट झालेला आणि इंग्लिशचा पण पॅसेज माझा कंप्लीट झालेला होता 7 बरोबर. मिनिटमध्ये. पण काही दिवसांनी असं झालं, की ती टायपिंग टेस्टच कॅन्सल झाली. कॅन्सल झाले. त्याच्यामुळे इतकं टेन्शन आलं, की अरे आपण एवढी मेहनत केली आणि टायपिंग टेस्टच कॅन्सल झाली. तर परत शेड्यूल आलं नवीन टायपिंग टेस्टचं. तेव्हा परत प्रॅक्टिस केली, की 1 महिन्याने होती ती. 1 महिन्याने. हां. मग तेव्हा परत प्रॅक्टिस केली, गेली. टायपिंग टेस्ट दिली. पण तरी टायपिंग टेस्ट देऊन आल्यानंतर रिझल्टच लागत नव्हता लवकर. म्हणजे माझी सिच्युएशन अशी झाली ना, की मला रात्रीची 2-2, 3-3 दिवस झोपच येत नव्हते. मी बरोबर. बसून राहायची, की रिझल्ट लागत नाहीये. मला ते प्रेशर मला जे स्वतः प्रेशर यायचं. घरचे मला म्हणायचे, "तू टेन्शन नको घेऊ, तू पास होणार आहे." माझी आई तर मला नेहमी म्हणायची, "तू काहीच विचार करू नको, तू पास होणार आहे, मला माहिती आहे." नाही पास होण्याबद्दल आम्हाला पण भरपूर खात्री होती, की मॅडम पासच होणार आहे. असं मॅडम उगीचच टेन्शन घेतात असं आम्ही सगळेजण म्हणत होतो चहाला बसल्यानंतर. पण मग मॅडम तरी पण टेन्शनमध्येच होत्या आणि बरोबर आहे ते. एवढी मेहनत केल्यानंतर थोडं वाटतंच ते, की होतं का नाही होतं आणि आधीचा अनुभव चांगला नव्हता पहिल्या टायपिंगचा. ती हो. कॅन्सल झाली. परत दुसऱ्यांदा बोलवा, दुसऱ्यांदा काय होतं काय नाही. मग त्याच्यानंतर पुढे? मग सर ते रात्रीची झोपच यायची नाही. माझी आई तर मला डॉक्टरकडे घेऊन गेली होती, झोपत नाही रात्रीची म्हणून. डॉक्टर म्हणे, "तू टेन्शन घेऊ नको, तू फिरायला जा कुठेतरी." म्हटलं ठीक आहे. पण सर जोपर्यंत रिझल्ट लागत नाही ना, तोपर्यंत मला झोपच येत नाही, नाही नव्हती. बरोबर आहे. शेवटी तो 12 जुलैला माझा रिझल्ट लागला. पहिले त्यांनी फक्त टायपिंगचे हे टाकलेत, म्हणजे आपला रोल नंबर होता टायपिंग टेस्टचा आणि पुढे शब्द होते. मी ते पाहिलं, त्याच्यात त्यांनी बरीच मोठी लिस्ट टाकलेली. म्हणजे आपली फायनल मेरिट लिस्ट नव्हती आलेली, फक्त रोल नंबर रोल आणि नंबर किती शब्द तुमचे बरोबर बरोबर. आहेत किती. तेव्हा बघून एक गोष्टीचा आनंद वाटला, की माझे मराठीचे 300 ते 300 शब्द राईट होते अरे बापरे! आणि इंग्लिशचे 400 पैकी 399 शब्द राईट होते. म्हटलं इथे तर पास झाली. फक्त उशीर होता, की प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट पडायची. बरोबर. ती पडली थोड्या वेळात आणि माझा रिझल्ट लागला.
पण माझं नाव त्या रिझल्ट मध्ये ती एक फिलिंगच वेगळी असते की रिझल्ट पडतोय आणि तुम्ही घाबरत घाबरत त्या रिझल्ट मध्ये तुमचं नाव सर्च करताय. पहिल्यांदा नाव बघितलं लिस्टला सर्च केल्यानंतर तेव्हा काय वाटलं? सर तेव्हा शब्द नव्हते, फक्त हसू होते. म्हणजे ते रिझल्ट मध्ये नाव पाहिलं, असं वाटलं की काही का असे ना, देवाने प्रार्थना ऐकली असं वाटलं. म्हणजे देवाने माझ्या मेहनतीचं फळ मला बरोबर. दिलं आणि मी पास झालेले होते. आणि नेहमी असं व्हायचं माझ्या बाबतीत की मी फोन बघत नव्हते, तर आन्सर की आली किंवा कसला रिझल्ट लागला तर दादाचा फोन मला पहिले राहायचा, याची आन्सर की आली, तू मार्क्स चेक केलेत का, किंवा हा रिझल्ट लागलाय, तुझं नाव आहे का, बघितलं का तू. आणि त्या दिवशी असं झालं की माझा रिझल्ट मी स्वतः पाहिला पहिल्यांदा. आणि त्या दिवशी दादा झोपलेला होता दुपारी. मी त्याला फोन केला की दादा मी पास झाले. तर मला म्हणतो तू खरंच पास झाली. म्हणजे म्हटलं पहिला फोन दादाला? पहिला फोन त्याला केला. त्याला म्हटलं दादा मी खरंच पास झाले. मग तो म्हणजे त्याला एवढा आनंद झाला, पूर्ण फॅमिलीला आनंद झाला. खूप म्हणजे पूर्ण आमच्या घरामध्ये जिथे आई वडील शिकलेले नव्हते किंवा काय, त्या घरातून एक मुलगी एमपीएससी ला पास होते, गव्हर्नमेंट जॉबला लागते. तेव्हा त्यांना असं वाटलं की म्हणजे माझे मम्मी पप्पा पण रडलेत तो रिझल्ट पाहून. त्यांना असं वाटलं की सगळं विश्व त्यांना भेटलं. बरोबर. जेव्हा पहिला फोन दादाला गेला आणि दादाला सांगितलं की दादा मी पास झाले, दादाचे रिएक्शन काय होते? दादा मला म्हटला की मला कधीच आयुष्यात एवढा आनंद झाला नाही जेवढा आज झाला. एकंदरीत एकटा तुमचा विजय नव्हता तो, दादाने तेव्हा जो निर्णय घेतला होता हो त्या निर्णयाचा विजय होता तो. हो. मग मम्मी पप्पा तर खूप म्हणजे खूप आनंदी होते सर. एवढे म्हणजे त्यांना खूप जास्त आनंद झाला. पप्पा रडलेत की पप्पा म्हटलेत की बाबा तू माझ्या कष्टाचं काहीतरी सार्थक केलं. मॅडम, जे नवीन पोरं येतात आता एमपीसी करण्यासाठी, जो लोंढा वाढला एमपीसी कडे, म्हणजे एवढ्या 2-5 वर्षामध्ये खूप गर्दी वाढली, तर या गर्दी म्हणजे जे नवीन पोरं आहेत त्यांना तुम्ही काय सांगा? सर त्यांना एवढंच सांगणं आहे की जर तुम्ही अगोदरच ठरवलेलं असेल एमपीएससी करायची आहे, तुमचं स्वतःचं स्वप्न असेल तर या. हे स्वतःच असेल तर या. हो. म्हणजे कोणीतरी करताय, कोणीतरी गावातला झालाय, भावकीत कोणीतरी झालंय, म्हणून तुम्ही येताय. तेच म्हणजे तुमची इच्छा नाहीये, पण तुमचा मित्र तुम्हाला एमपीएससी कडे गेलाय, तुम्ही त्याला बघून येताय, तर मग नका येऊ. तुम्ही एमपीएससी करायची असेल ना, तुम्ही अगोदरच त्याची प्रिपरेशन स्टार्ट करा 11वी-12वी ला असतानाच. बरोबर आहे. किमान माहिती तरी करून घ्या की एमपीसी काय आहे. आता बहुतेक पोरांचं असं होतं की एमपीसीत आल्यानंतर मग यांना माहित होतं की एमपीसी काय आहे. किमान तोंड ओळख तरी आधी झालेली पाहिजे. ठीक आहे. तर मग अभ्यासाबद्दल काय सांगा त्यांना, असं की कसं सुरू करा? सर जर समजा आता एखाद्या व्यक्तीने एमपीएससी करायचं ठरवलं, बरोबर, तर मला वाटतं की त्याने ग्रॅज्युएशनला असतानाच अभ्यास स्टार्ट केला पाहिजे. निदान एफवाय पासून तरी त्याने अभ्यास स्टार्ट केला पाहिजे. कारण त्या 3 वर्षामध्ये एफवाय एसवाय टीवाय मध्ये त्याचा बराच अभ्यास होऊन जातो. ऍटलिस्ट ते स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ते जरी त्याने वाचलेत तरी त्याला एक कळतं की एमपीएससीची पार्श्वभूमी काय. बरोबर. आणि त्याच्यानंतर पुढे 2-3 वर्ष जर दिले, कंटिन्यू कन्सिस्टन्सी ठेवली, तर मग ते पास होऊ शकतात. ओके. हे झालं पाल्याचं. पालकांना काय सांगाल तू? सर पालकांना एवढंच सांगणं आहे की ठीक आहे, तुमच्या मुलांवर तुम्ही दबाव टाकू नका की हा ठीक आहे, हे एमपीएससी क्षेत्र असं आहे ना की इथे प्रत्येकाला यश मिळेल असं नसते. बरोबर. एमपीएससी शिकवून भरपूर काही जाते, पण यश मिळेलच याची खात्री नसते. तुम्ही सातत्य ठेवलं यश मिळतं. फक्त पालकांना एवढंच आहे की कोणी करतंय म्हणून आपल्या पाल्याने पण तेच करायला पाहिजे, बरोबर. असं नका करू. पहिले तुमच्या पाल्याला विचारा तुमचं स्वप्न काय, त्याला खरंच एमपीएससी करायची आहे किंवा त्याचं खरंच तो ही गोष्ट करू शकतोय, तर त्याला इकडे पाठवा. नाहीतर असं होतं की त्या व्यक्तीची मर्जी नसते तरी तो येतो, त्याला कधी कधी त्या गोष्टी जमत पण नाही, त्याच्या म्हणजे त्याला ते समजत पण नाही, इच्छा नसते. इच्छा नसली तर त्याचं मन पण लागणार नाही आणि मग नंतर तो व्यक्ती डिप्रेशन मध्ये जायला लागतो. जर 1-2-3 वर्ष त्याला तो जुना झाला त्याच्यामध्ये की आता होत नाहीये, माझ्याकडे दुसरं ऑप्शन पण नाहीये, तर मी काय करू म्हणून. बरोबर. डिप्रेशन मध्ये आलाय, अशी सिच्युएशन आली त्या पोरांवर की घरात पण बोलू शकत नाहीयेत घरच्यांशी त्या विषयावर, घरचे पण ऐकायच्या मनस्थितीने मध्ये नाहीयेत. थोडक्यात काय होत आहे की मुलगा एमपीसी ला पाठवला म्हणजे पालकांचं असं होऊन गेलं की आजच तो अधिकारी झाला. बरोबर. म्हणजे गृहीत पकडतात त्या पोराला की हा झालेला आहे, आणि त्याच्यानंतर जे त्याचं फेल्युअर आहे ते त्यालाही पचवणं अवघड आहे आणि ती फॅमिलीला पण पचवणं अवघड आहे. तर मग यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांना, म्हणजे पाल्याला पण आणि पालकांना पण? सर त्या विद्यार्थ्याला तर हेच सांगणार आहे की
जरी तुमचा एक रिझल्ट गेला तर याचा अर्थ हा नाही की तुम्ही पुढचे सगळे रिझल्ट फेल होणार आहात. बरोबर. तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. ठीक आहे, आज रिझल्ट गेला, माझे पण बरेच रिझल्ट गेलेत, 2-2 बरोबर. मार्क्सने गेलेत. मी 8 मेन्स दिल्यात जवळपास, म्हणजे ग्रुप सी ची निघाल्यानंतर पण मी 5-6 मेन्स दिल्यात. असं नाही, पण ठीक आहे, एक रिझल्ट गेला याचा अर्थ हा नाही की तुम्ही सगळंच हारलेत. बरोबर. तुम्ही परत स्टार्ट करू शकतात. असं नाही की तुम्ही शून्यातून सगळं स्टार्ट करणार आहेत. तुम्ही जे सब्जेक्ट वाचलेले आहेत तेच तुम्ही परत पुढे करणार आहेत अभ्यास. फक्त एवढंच आहे की स्वतःवरती तेवढा विश्वास ठेवा. स्वतःचा पूर्ण विश्वास गमावू नका, की माझ्याकडून होणारच नाहीये आता, सगळं संपलंय म्हणून. बरोबर. आणि बोलायला तुम्ही मित्रासोबत पण बोलू शकता, की हा ठीक आहे, रिझल्ट गेलाय. तुमचं मन मोकळं करा. ठीक, रिझल्ट गेला, आजचा दिवस तुम्ही जाऊ द्या. ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागला, तुम्ही पास नाही झाले, एक रिझल्ट जाऊ द्या. तुम्हाला त्या दिवशी जी गोष्ट आवडते ती करा, फिरून या. दुसऱ्या दिवसापासून सकाळी परत पुन्हा त्याच ऊर्जेने आणि पुन्हा त्याच आशेने एक नवीन सुरुवात करा, की मी पास होणार आहे. मला माझ्यावरती विश्वास आहे आणि मी हे करू शकतो. बरोबर. आणि परत पुन्हा ती गोष्ट स्टार्ट करा. यश नक्की भेटतं. फक्त पालकांना एवढंच सांगणं आहे, की तुम्ही तुमच्या मुलाला समजून घ्या, की ठीक आहे, रिझल्ट गेला ना, तू टेन्शन घेऊ नको. पुढची एक्झाम तू व्यवस्थित अभ्यास कर. तू पास होशील. आम्ही तुझ्या सोबत आहे. जेव्हा पालक त्यांच्या मुलांना म्हणतात ना, की तू घाबरू नको, आम्ही तुझ्या सोबत आहे, तेव्हा त्यांना एक प्रेरणा भेटते नवीन, की काहीही झालं ना, कोणी नसलं, माझे आई-वडील माझ्या सोबत आहेत. बरोबर. त्यांचा माझ्यावरती विश्वास आहे ना, तर मी हे 100% करू शकतोय. म्हणून मग आई-वडिलांनी मुलांना असं दाखवावं, की आमचा विश्वास आहे तुझ्यावरती, तू कर. एमपीसी ला सुरुवात केली मॅडम, आणि एमपीसी मध्ये मिळालेलं यश, हा जो मधला टाइम आहे, याच्यामध्ये अशी एखादी गोष्ट की तुम्हाला ती बोलायची होती, वेळेअभावी किंवा सिच्युएशन नव्हती तशी, किंवा भीतीपोटी ती बोलायची राहून गेली, कोणाला तरी सांगायचं होतं असा एक मेसेज, तर तो मेसेज आज तुम्ही आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून तो देऊ शकतात, तर तुम्ही कोणाला द्याल? सर, मी पहिले तर माझ्या मम्मी पप्पांना माझ्याकडून थँक्यू म्हणायचं राहिलंय. मी त्यांना थँक्यू म्हणेल आणि स्पेशल थँक्स मी माझ्या दादाला देईल. म्हणजे माझा रिझल्ट लागला, मी जॉईन झाले, तरी मी त्याला कधीच थँक्यू नाही म्हटलेली. मी तुमच्या माध्यमातून मला संधी भेटली त्याला थँक्यू म्हणायची. मी त्याला थँक्यू म्हणेल, की त्याने घेतलेला निर्णय योग्य होता. त्याने माझ्यात ओळखलेली क्षमता योग्य होती. म्हणून त्याच्यामुळे मी आज इथे पोहोचली. त्याच्यामुळे मला गव्हर्नमेंट जॉब लागला आणि म्हणून मला त्याचे आभार व्यक्त करायचे. आणि आज मी दादाच्या बाजूने तुम्हाला म्हणतो, की जो विश्वास तुमच्यावर टाकला, नुसता विश्वास टाकून उपयोग नसतो. जो विश्वास त्यांनी दाखवला, त्यात तुमच्या मेहनतीची आणि जिद्दीची जी तुम्ही जोड दिली आणि जे त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण करून दाखवलं, त्याबद्दल मी दादाकडून तुम्हाला थँक्यू म्हणतो आणि धन्यवाद सर. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.